बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। गेल्या 2 ते 3 दिवसापासून पिंपळनेर व आदिवासी पश्चिम पट्ट्यात म्हणजेच पांझरा नदीच्या उगमस्थानावर व जामखेली आणि कान नदीच्या उगमस्थानावर सततधार होणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जलाशय तुडुंब भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। यात पिंपळनेर पांझरा नदीवरील लाठीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून 3700 क्युसेस ओसंडून वाहत आहे, तर जामखेली नदीवरील जामखेली धरण व कान नदीवरील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरून आता मूळ पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणात हा विसर्ग जमा होत आहे। काही दिवसातच अक्कलपाडा धरण देखील पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहणार आहे। त्यामुळे प्रशासनाने पांझरा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागरिकांनी दक्ष राहून पूर अथवा लहान मोठ्या फरशी व पुलावरून प्रवास करताना सतर्कता बाळगावी। या सततधार पावसामुळे शेतीला मोठा फायदा झाला असून तसेच विहीर नाले यांना देखील पाणी वाढले आहे। तसेच बोरवेल यांच्याही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। तसेच पाझर तलाव एमआय टँक देखील भरले आहेत। पांझरा नदीला मोठा पूर आला असून लाठीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पिंपळनेर शहरवासियांनी आज पांझरा नदीला साडी चोळीचा आहेर देऊन जलपूजनाचा कार्यक्रम केला। यावेळी पांडुरंग सूर्यवंशी, PS पाटील, दिलीप बदान, योगेश नेरकर, श्यामशेठ कोठावदे, सतीश पाटील, प्रताप मराठे, दीपक खरोटे, महेश पाटील, बालू पाटील, देवेंद्र कोठावदे, सुभाष नेरकर, अरुण शेळके, RR गवळे, JT नगरकर, सुनील लोखंडे, पंडित सूर्यवंशी, प्रकाश एखंडे, राजेंद्र शिरसाट, रिक डिशाज, सुभाष जगताप, विशाल गांगुर्डे, अनिल बोराडे आदी मान्यवरांनी जलपूजन केले। आबा तुम्ही पुढे या मागे जा, गाडी तुम्ही सोडता ना। चालू वर्षाच्या पावसाळ्यामध्ये पांझरा डॅम भरून गेल्यामुळे सर्व शेतकरी, गावकरी सगळे आनंदित झाले। नेहमीप्रमाणे दरवर्षी ग्रामपंचायत मार्फत आणि गावकऱ्यांमार्फत आम्ही जलपूजन करत होतो। या वर्षी इथं कोणी प्रशासक असल्यामुळे, ग्रामस्थांच्या कोणी पदाधिकारी नसल्यामुळे पिंपळनेरच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्व गावकरी इथं आले आणि नेहमी दरवर्षाप्रमाणे जलपूजन करून आपलं विनंती केली की दरवर्षी असंच धरण भरत राहो आणि शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न हा नेहमी सुटत राहो। म्हणून आम्ही या भगवंता देवाचे, वरुण राजाचे आभारी आहेत, कृपा म्हणजे विनंती आभारी आहेत। बोला, कोण बोला? आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा। शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या हातात।